महाराष्ट्र बॉर्डरला पोहोचलो संध्याकाळी आणि आपली जिगरो तिथनं एकदम ओके मध्ये पास झाली. पण पुढे आलो ना आपण, आपल्याला लागले ओडिशामध्ये फुल ट्रॅफिक जाम. तर जय श्रीराम मित्रांनो, नागपूरच्या पुढे आलो, कुमारी फाट्यावर थांबलो जेवायला रात्री 9 वाजता. जेवण तसं आपल्याला घरच्या टायमाला मिळालं, पण घरच्या सारखं जेवण मिळालं नाही सोडा. पण काय आपण जे आहे ते खाल्लो आणि निघालो तिथे, कारण रस्त्यात पहिलाच मिळत नाही आणि मिळालं तर त्याला सोडायचं नाही, हाय ते खायचं. मग काय नवनाथ भैया फुल मोड मध्ये झापक झोपक करत पोहोचलो महाराष्ट्र बॉर्डरवर आहे का नाही. टोल नाका देताना जिथं टोल नाक्यावर काटा असते बघा, तिथंच आपल्या गाडीचं वजन होते. मग महाराष्ट्र बॉर्डर मस्तपैकी पास केला आणि आपले ज्ञानोबा मस्तपैकी फुल मोड मध्ये पोहोचलो आपण ओडिसामध्ये. तसं आपण अजून काय पोहोचलो नव्हतं सोडा, अलीकडेच होतो. म्हटलं जरा सकाळ सकाळी पोहोचलोय, मस्तपैकी चहा पिऊया आणि जरा मूड फ्रेश होतोय. मग सरायपल्ली बॉर्डरवर मस्तपैकी जरा ट्रॅफिक जाम होतं, ते क्रॉस केला बघा. आणि हे सगळे गाडीच द्यायला काय आपले नवनाथ भाऊ संकट असतात आपल्या. मग काय नेहमीप्रमाणे आपल्या बाबाबाईनं आपल्याला मारला ओव्हरटॅग ओडिसामध्ये संबलपूरला. तिथं आल्या आल्या एसके भावाने आपलं बाबाबाई मस्तपैकी ब्रश केले बघा आणि आपल्याला करायचं होता नाश्ता. तिथं जरा फेमस दहीवडा आहे हो, म्हटलं जरा खाऊन बघूया कशी टेस्ट लागते. आणि खाल्ल्यावर काय एक नंबर लागला बघा. आणि नाश्ता देऊन करून पुढे आलो बघा. आणि ही काय बघतोय, संबलपूरला नुसतं टंपरची लाईन आहे बघा 5 किलोमीटरवर. आणि तिथनं आणि जरा पुढे आलं का नाही, पूर्ण नदी दिसता बघा, पूर्ण पाणी वाळायला इथनं. पण पहाड एक नंबर दिसते बघा, काय पण म्हणा. तर मित्रांनो, इथून सगळं आपल्याला पहाडी एरियाज लागणार आहे. हे सगळं तुम्हाला पार्ट 4 मध्ये दिसणारच आहे. हे ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि फॉलो तेवढं करा. चला.